नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। महाराष्ट्राच्या राजकारणात गेली 3.5 वर्ष गाजत असलेला एक विषय आज पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। तो विषय म्हणजे शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरचा वाद। सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण सुरू असून दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद केला जात आहे। आजच्या या विशेष भागात आपण या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा घेणार आहोत। कुठून सुरुवात झाली, आतापर्यंत काय काय घडलं आणि आता कोर्टाचा निर्णय नेमका काय आहे हे ऐकून तुम्हाला देखील धक्का बसेल। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या लावा ताकद मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जून 2022 मध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी पक्षविरोधात बंड पुकारलं। त्यांच्यासोबत 40 आमदार गेले आणि शिवसेना दुभंगली। शिंदे यांनी भाजप सोबत हात मिळवणी करत राज्यात नवं सरकार स्थापन केलं आणि ते स्वतः मुख्यमंत्री झाले। यानंतर खरा वाद सुरू झाला तो पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर, कारण दोन्ही गट स्वतःला खरी शिवसेना म्हणवत होते। 8 ऑक्टोबर 2022 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरता निर्णय घेत दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्ह वापरण्यास मनाई केली। पुढे 17 फेब्रुवारी 2023 रोजी आयोगाने अंतिम निर्णय देत एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे मूळ चिन्ह बहाल केलं, तर उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा हे नाव देण्यात आलं। त्याचबरोबर मशाल हे नवीन चिन्ह देण्यात आलं। बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासून धनुष्यबाण हे शिवसेनेचं ओळख चिन्ह राहिलं होतं। त्यामुळे हा निर्णय उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला गेला। या निर्णयाविरोधात 22 फेब्रुवारी 2023 रोजी ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, पण न्यायालयाने आयोगाच्या निर्णयावर तात्काळ स्थगिती देण्यास नकार दिला। तेव्हापासून हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे। या मुख्य वादासोबत आणखी एक महत्त्वाचा मुद्दा गुंतलेला होता, तो म्हणजे बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा। सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला। भाजप प्रणित सरकारने अध्यक्ष बनवलेल्या राहुल नार्वेकर यांनी दोन्ही बाजूंची सुनावणी घेत निकाल दिला आणि या निकालात बंडखोर आमदारांवर कोणतीही अपात्रतेची कारवाई झाली नाही। या निर्णयामुळेही ठाकरे गटात नाराजी पसरली होती, कारण सरकार महायुतीचं होतं, म्हणून ठाकरे देखील त्या ठिकाणी काहीही करू शकले नाहीत। आता आपण या वर्षभरातल्या घडामोडींकडे वळूया। जानेवारी 2026 मध्ये या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं, पण ऐनवेळी न्यायालयाने ती पुढे ढकलली। यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला असल्याचं मानलं जात आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी निकाल यावा यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू होते। डिसेंबर 2025 मध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या, जानेवारी 2026 मध्ये 29 महानगरपालिकांच्या आणि फेब्रुवारी मध्ये 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका पार पडल्या। या सगळ्या निवडणुका दोन्ही गटांनी आपापल्या सध्याच्या चिन्हावरच लढवल्या। शिंदे गटाने धनुष्यबाणावर आणि ठाकरे गटाने मशालीवर, म्हणजे निवडणुकांपूर्वी निकाल यावा ही अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही। मार्च 2026 मध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली आणि न्यायालयाने या प्रकरणाची सलग सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली। यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवादासाठी 2 तासांचा वेळ पुरेसा असल्याचं सांगितलं, तर शिंदे गटाचे वकील मुकुल रोहतगी यांनी अजून तयारीसाठी वेळ हवा असल्याचं न्यायालयाला सांगितलं। मे 2026 मध्ये पुन्हा एक महत्त्वाची सुनावणी झाली। यावेळी न्यायालयाने काही नेत्यांच्या बेजबाबदार वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली। सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठाने स्पष्ट शब्दात बजावलं की माध्यमांमध्ये जाऊन गैरजबाबदार विधान करणाऱ्या नेत्यांना आवर घातला जावा, अन्यथा असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही। न्यायालयाने असंही नमूद केलं की प्रकरणाला होणाऱ्या विलंबाबाबत जी नाराजी माध्यमातून व्यक्त होते ती पक्षकारांनीच स्वतः मागितलेल्या तारखांमुळे निर्माण झाली आहे।
मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, सध्या हे प्रकरण नेमकं कुठं आहे? गेल्या आठवड्यात या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा सूचीबद्ध करण्यात आली होती, मात्र वेळेअभावी ती होऊ शकली नाही. यावेळी ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी लवकर सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली आणि हे प्रकरण गेली 3 वर्ष प्रलंबित असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. आपण युक्तिवादासाठी पूर्णपणे तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. न्यायालयाने दोन्ही बाजूंकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत या प्रकरणाची पुढील सुनावणी 30 जुलै 2026 रोजी निश्चित केली आहे. म्हणजे अंतिम निकाल यायला अजून काही काळ आहे, वाट पाहावी लागणार आहे, हे स्पष्ट झालं आहे. आता हा वाद इतका महत्त्वाचा का आहे हे एकदा समजून घेऊया. धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाशी भावनिक संबंधित आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून चालत आलेली ही ओळख कोणाकडे राहते यावर पुढच्या निकालामधलं जनमानसातलं चित्र मोठ्या प्रमाणात अवलंबून असू शकतं. जर अंतिम निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर पुन्हा एकदा त्यांचं मूळ नाव आणि चिन्ह मिळण्याची शक्यता आहे, ज्याचा थेट परिणाम आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकांवर होऊ शकतो. दुसरीकडे निकाल जर शिंदे गटाच्या बाजूने कायम राहिला तर त्यांची सध्याची राजकीय ओळख आणखी मजबूत होईल. मात्र हे लक्षात घेणं गरजेचं आहे की न्यायालयाने अजूनही अंतिम निर्णय दिलेला नाही आणि याआधीही अनेकदा सुनावण्या पुढे ढकलल्या गेल्या आहेत. मित्रांनो, सोशल मीडियावर या विषयावर सतत वेगवेगळ्या पोस्ट आणि व्हिडिओ फिरत आहेत. धनुष्यबाण परत मिळणार, शिंदेंना मोठा धक्का, कोर्टाचा अंतिम निकाल झाला, अशा प्रकारच्या मथळ्यांना बळी न पडता अधिकृत आणि पडताळणी केलेल्या माहितीवरच विश्वास ठेवावा. सर्वोच्च न्यायालयाने अद्याप कोणताही अंतिम निकाल दिलेला नाही, हे लक्षात ठेवणं देखील गरजेचं आहे. पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार असून त्यानंतरही युक्तिवाद पूर्ण होऊन अंतिम निकालाला आणखी काही कालावधी लागू शकतो. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद गेली 3.5 वर्ष सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने 2023 मध्ये शिंदे गटाला नाव आणि चिन्ह बहाल केलं होतं. त्या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिलं आहे. अनेकदा तारखा पुढे ढकलल्या गेल्या असून आता 30 जुलै 2026 रोजी पुढची सुनावणी होणार आहे. या सुनावणीत काय घडतं, युक्तिवाद कुठवर पोहोचतो आणि अंतिम निकालाची दिशा काय असेल याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा निकाल कोणाच्या बाजूने जाईल? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकारणाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या लावा ताकद मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना कळेल की कोर्टाचा निर्णय अजूनही येणार आहे. त्यामुळे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.